आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली ओम श्री साईनाथाय नमः. हाय गाईज, स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे तर आपण गुढीची पूजा करूया. आताच मी उठले, आंघोळ बिंगोल आताच केली. झोप काय झाली नाही, लवकरच उठले ना. पूजा बिजा झाली, आता गुढीची आपण पूजा करूया. तर बघा, आज मम्मी पोळ्या बिल्या बनवणार आहे. आपण मम्मीला पोळ्या बनवायला मदत करू. जगा मी पण गेलो तिथं गुढीजवळ आणि पूजा केली मस्तपैकी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. माझी पूजा झाल्यावर मम्मी पप्पांनी पण पूजा केली आणि मग आम्ही गाडीला पण हार घातला. आवाज दूर दूर तक जाने चाहिए. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी. आईला हार मीनी बनवलाय, कसला झालाय ब. धंदा टाकायला लागेल. मम्मा हाराचा धंदा टाकतंय, सगळा काढून दे म्हणा. हार फुलं आणून दे, मी धंदा टाकतोय. तिथं रस्त्यावर बसते आता. त्या सगळा झाला ना, आम्ही प्रसाद खाला मस्तपैकी. ते खातात नाही गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला आणि कडू आहे. खाऊन झाला ना. मम्मीने लावलाय काम, पुरणपोळ्यांचा पुरण लाटायला लावला, मला कारायला लावला. मिनी बिया पहिल्यांदाच केला नाही, म्हणून पप्पांनी मला शिकवला कसा करायचा त्या. निघतात का असं खावंतस, नीट कर. त्यांचे कामाला लावलंय म्हणा, खाताना दुखताना आणि मी काम करते. मम्मी पप्पा खाताना बघ पोऱ्या कामाला लावलाय. बघताय का अशी सांगतोय. बाबा बाबा जेव्हा आज कॉल द्या ना, चिमणी आहेत बारकी बारकी. ची साफ करून झाली आणि मम्मीने मग पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेतल्या. पीठ तयार केला. आता ते गोलं बनवून त्यानं तो पुरण भरील आणि नंतर मग लाटील करील बरोबर. त्या गोल गोल करील, तव करील. मग नसते जीभच फक्त अशी जीभ अशी याला टालाला लावून ठेवायची. एक गोळा तयार झाला. आता तसाच अजून दोन सगळ्या अख्खा पिठाचा ते पूर्ण किती गोळं होतील तेवढी करल आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस बघू नंतर. फारिते सारिते मारिते 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 वाला मारिते सारिते सारिते लाटा सारिते अर्धे रात्रीला झाले टाकीते सकाळला बाराला भाऊ झुकीते धनाची खान नाखवा डोलीचं चंदेरी सोनेरी मावरा ऐकिते.
बनवलेल्या गोल्यांची अशी चपाती लाटून अशी मस्तपैकी पुरणपोळी तयार करायची असते. ती आमच्या मम्मीने केली. मग नंतर ते तव्यावर टाकली आणि मग मस्तपैकी खावासारखी फुसफुशीत कशी पुरणाची पोळी तयार झाली. आमच्या मम्मीला टाईमपास आवडलं नाही, म्हणजे ती तयार होईसपर्यंत पटकन दुसरी पण तयार बनवून लगेच, म्हणजे असा पटकन पटापट. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. मस्तपैकी सगळ्या पूर्णाच्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता मी नैवेद्य दाखवतो आहे आणि मम्मीच खातं. आता मी डिशमध्ये पोळी एक घेते आणि नैवेद्य दाखवायला जातो आहे. हे बघा. मग तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण कशी वाटली मला सांगा, कमेंट करा, लाईक बी करा आपल्या व्हिडिओला. चला गाईज, आता काय गुढी उभारली, गुढीपाडवा झाला, पोळ्या झाल्या, नैवेद्य दाखवला, आता जेवायला झाला, जेवते मस्तपैकी. ब्लॉग इथंच एंड करते. पुढचा ब्लॉग पण जाम मजेशीर असेल, कारण 4 तारखेला परत 21शी जत्रेला आपल्या आईच्या जत्रेला जायचं आहे. जाम नातच आहे, तो पण ब्लॉग्स लय भारी असेल. चला मग, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.